अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मोठं विधान केले आणि यामुळे आता वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त होतीये। बीड जिल्ह्यातील नेकनूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला आमदार महेश लांडगे आणि आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित राहिले। दरम्यान जन आक्रोश मोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी मोठं विधान केलं। शुरुआत वो लोग करते हैं लेकिन खत्म हम करते हैं। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण तापण्याची शक्यता आहे। पुढे बोलताना ते म्हणाले, जनगणना झाली तर यांची संख्या 40 कोटींच्या पुढे जाईल। 6 वर्षाच्या मुलीपर्यंत येण्याची त्यांची हिंमत झाली आहे। ही विचारधारा हिंदुत्ववादी लोकांनी विसरता कामा नये। तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आले, दगडफेक केली। हे लोक भयभीत करतात, मात्र या झुरळांना आता घाबरण्याची गरज नाही, असंही आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। पुढे बोलताना ते म्हणाले, पोलीस प्रशासनाला आजच सांगतो, 26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला इथे आम्ही येऊ। तुम्ही जरा खबरदारी घ्या। राजकीय पक्ष जरी काम करत नसले तरी आपल्याला हिंदू म्हणून काम करावं लागेल। या लोकांशी कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा नाही। हा कायदा आपण करून टाका, हे आपल्याला ठरवावं लागणार आहे। आपलं संघटन कायम ठेवा, हिंदू समाज कधीही थांबणार नाही, असं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24। आता परत 26 तारखेला सगळ्या टॉप्या एकत्र दिसतील। 26 तारखेला माहिती असेल काही लोकांना काय आपलं काय होतं, आपल्या अशा भगव्या टॉप्या दिसतच नाही। मग आमच्यासारखे जे मताचं कॅल्क्युलेशन करणारे राजकारणी लोक असतात ना, ते ज्या जास्त टॉप्या तिकडे जास्त वळतात। पण ज्या वेळेला तुम्ही भगव्या टोप्या घालून फिरतान आणि हिंदू म्हणून ज्यावेळेस फिरतान, तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो, आमच्यासारखे जे काही राजकीय लोक आहेत ते कदापि त्या मच्छरदाणीच्या टोप्याकडे जाणार सुद्धा नाहीत। पण याचा अभाव फक्त कशामुळे आहे की आपल्या टोप्या दिसत नाही। आता 25 तारखेला मी सांगितलं की ते टोप्या दिसणार तुम्हाला। 26 तारखेला जरा मोबाईल मध्ये कॅलेंडर आहे, तुम्ही बघा काय आहे मोबाईल मध्ये 26 तारखेला। आता पोलीस प्रशासनाला आम्ही सांगतो आजच, या बकरीच्या दिवशी आमचं कुठलंही ज्याला आम्ही गोमाता संबोधतो किंवा काबाड कष्ट ज्याच्याकडून आम्ही त्याला शेतीमध्ये उतरवतो, असा आमचा बळीराजा म्हणजे बैल, तो जर 26 तारखेला कापला गेला, 27 तारखेला आम्ही या ठिकाणी तुम्हाला आजच सांगतो। त्याची जरा तुम्ही खबरदारी घ्या, तुम्ही लक्ष ठेवा। 26 तारखेला सगळ्यांनी लक्ष ठेवा। हे सातत्यानं किती वेळा होणार, किती वर्ष चालणार, याच्यावर सुद्धा आपल्या प्रत्येकाला कुठेतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। बाकीचे विषय भरपूर आहेत, ज्याने ज्याने आपापल्या पद्धतीने त्या प्रवाहामध्ये काम करावं, पण कुठपर्यंत, जोपर्यंत चौकटीत जोपर्यंत। पण ज्या ज्या वेळेला हिंदू म्हणून कुठलाही प्रश्न उपस्थित होईल, तर आपण सगळ्या जोरांनी अशाच पद्धतीने एकत्र येणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या काळामध्ये एकाही व्यक्तीचं धाडस अशा प्रकारे वागण्याचं किंवा आपल्यापर्यंत येण्याचं होता कामा नये, याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आता वाढलेली आहे। आपण सगळेजण वेगवेगळ्या दिशेने आपण जरूर जात असतो, निवडणुका असतात, वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, हरकत नाही। पण ज्या ज्या वेळेला असं कुठेतरी संकट येतं, तर आपण सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे। कारण संकट आता थोडं राहिलेलं नाही, सोपं राहिलेलं नाही। हळूहळू आता इथं बोर्डावरती लिहिलेलं आहे, वाढती झुंडशाही, जमीन अतिक्रमण, गोहत्या, लोकसंख्या, आता याच्यापेक्षा अनेक वेगळे मुद्दे चाललेले आहेत। नाशिक जिल्ह्याचा तुम्ही पाहिला असेल, कुठला जिहाद पाहिला तो? कॉर्पोरेट जिहाद। आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये 8 वर्षापूर्वी आंदोलन केलं, कुठलं पाहिलं तुम्ही, ऐकलं तुम्ही ते? ट्रॅव्हल जिहाद। कोल्हापूरमध्ये तुम्ही जर गेले, तिथं काय चालू आहे? पहिलवान जिहाद। आता हे कशाचा प्रकार आहे तुम्हाला काय माहिती असते? काही काही लोक तुम्हाला येतील, तो आपलाच असेल हिंदू एखादा व्यक्ती, पण तो हिंदू मानसिक खतना झालेला असतो, शारीरिक नसते। तो काय सांगतो आपल्याला
हे खोटं आहे, हे राजकीय आहे, हे लोक राजकीय लोक आहेत. अरे बा, आता कुठल्या निवडणुका आहेत? हे निवडणुकीसाठी चाललेलंच नाही, हे फक्त आपल्या लोकांमध्ये जागरूकता आणण्याकरता चाललं. आता महेश दादा कुठं होते काल? हिंदू संमेलनला. कुठं? सातारा जिल्ह्यामध्ये होते. आज कुठे आहेत? बीड जिल्ह्यामध्ये. आम्ही कुठून आलो? आयल्यानगरून आलो. आता आम्ही का कोणत्या निवडणूक प्रचार आलो का? हे कुठल्या काय मतं मागायला आलो का? तुम्ही कशा करता आलेत? हे उन्हात तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून बसले. आपण सगळेजण एकाच विषयाकरता आलोय की आपल्या भारत देशामध्ये आपला हिंदू बांधव हा सुरक्षित राहिला पाहिजे, याच्याकरताच आता आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आणि ह्या प्रश्नावरती कुणीही राजकीय पक्ष जरी काम करत नसले तर आपल्या सर्वांना हिंदू म्हणून आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे.